तर बघा मैत्रिणींनो, मी हे वन टक्सचं ब्लाऊज पूर्ण तयार केलं आहे आणि शिलाईचा आपला दुसरा तिसराच दिवस आहे. मी तुम्हाला फ्रंट क्रॉसचं वगैरे माप सांगितलं होतं. फ्रंट क्रॉसचं माप सांगितल्यामुळे या ठिकाणी घड्या अजिबात पडलेल्या नाही आता. आणि वन टक्सचं ब्लाऊज आहे तरी कटोरी वगैरे एकदम त्याची सुंदर बसलेली आहे. आणि ही 3 इंचाची बाही आहे, तरी वाटते का 3 इंचाची बाही आहे. एकदम परफेक्ट अशी बाही बसलेली आहे. वरती हात केला तरी अंडर आर्म्समधला आपला कुठलाही भाग बाहेर येत नाही आणि ब्लाऊज पण वरती वगैरे सरकत नाही. आणि शोल्डर बघा, शोल्डरला मी तुम्हाला उतार द्यायला लावलेला आहे. तर या ठिकाणी शोल्डर बघू शकता तुम्ही, किती सुंदर शोल्डर बसले आपलं या ठिकाणी. हा शोल्डरचा भाग आपला असं गोल असतो, चंद्राकृती. त्यामुळे आपण शोल्डर फिटिंग करताना पण शरीराचा भाग लक्षात घेऊन ती फिटिंग केली पाहिजे, तेव्हा तो भाग पण छान बसतो. आणि समोरचा गळा पण बघू शकता तुम्ही, शोल्डर अजिबात उतरत नाही. गळ्याची रुंदी जवळजवळ 3 सव्वा 3 घेतलेली. कटिंग मी तुमच्यासोबत कालच्या भागात शेअर केलेली आहे. आणि पाठीमागच्या बॅक साईडनी पण बघा, ब्लाऊजची आपण थोडीशी कटछाट केलेली आहे, तरी ब्लाऊजची उंची वगैरे काही अजिबात कमी झालेली नाही. गळ्याची फिनिशिंग पण खूप सुंदर बसलेली आहे आणि या पद्धतीने पूर्ण ब्लाऊज शिवून तयार झालेलं आहे. तर या बाजूने बघा पूर्ण फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसला आहे, कुठेच गाड्या नाही आहे. आणि एका ताईची कमेंट होती म्हणे 7.25 चुकीचा आहे मुंडा. तर या ठिकाणी आर्मोल बघू शकता, त्यांचं म्हणणं आहे 7.25 चुकीचं आहे. तर या ठिकाणी फिटिंग आणि फिनिशिंग किती सुंदर बसली बघा. आणि प्रत्येक ठिकाणी प्रेसचा वापर केल्यामुळे काय होतं, ब्लाऊज फिनिशिंगमध्ये पण खूप छान बसतो आणि दिसतो पण खूप छान. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आपले पुढील व्हिडिओ नक्कीच पाहत राहा, म्हणजे तुमच्या पण प्रत्येक गोष्ट लक्षात येईल. तर माझी तळमळीची फक्त एकच विनंती आहे की तुम्हाला पण समजलं पाहिजे आणि मला जे जमत नव्हतं ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढं व्हिडिओ तुम्ही पाहणारच आहात किंवा पाहिलेला असेल. तर कसा वाटला माझं ब्लाऊज शिवून, आणि प्रत्येक गोष्टीची प्रत्येक टिप्स, प्रत्येक गोष्ट शेअर केली मी बारकाईने. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, तर प्रत्येक गोष्ट बारकाईने तुम्हाला मी सांगितलेली. तर बघा मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. तर हा आहे बघा आपला बॅक साईडचा भाग पूर्ण. तर याला थोड्याशा याला घड्या आहे, कशाला, अस्तरला. तर आता व्हिडिओ थोडासा लांब होईल कारण आपण फिनिशिंगच्या टिप्स घेतोय. तर त्यावर मला प्रेस करायचं आहे अगोदर कोणतं, आपला अस्तरचा कपडा. सर्व आपल्या बाजूलाच ठेवायचं म्हणजे आपला पण वेळ वाचतो. आणि प्रेस केल्यामुळे काय होतं, आपला एक फायदा होतो. जरी तुम्ही घरात शिवत असाल तरी प्रेस आपल्या बाजूला लावून अटॅच करून ठेवायची, बसायचंच त्या हिशोबाने, जेणेकरून आपल्या साईडलाच प्रेस असेल. आता आपण बॅक साईडचा भाग अगोदर शिवून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला हवा आहे एक कॅनव्हास पेपर, कारण आपल्याला गळ्याचा आकार असा व्यवस्थित द्यायचा आहे. तर या पद्धतीने ही बंद बाजू आहे आणि हा चमकता भाग आहे तो आतमधून ठेवायचा. आणि आता हा पाठीचा भाग आपला बंद बाजूचा येतो, त्यामुळे काय करायचं, हा बंद बाजूवर ठेवायचा बरोबर या पद्धतीने. गळ्याचा आकार व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आणि त्यावर आपण चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घेऊ. बरोबर जो गळा आहे तोच ड्रॉ करून घ्यायचा एकदम. आता मी प्रत्येक पार्टमध्ये तुम्हाला एक एक डिझाईन आणि एक एक अशी बाही वगैरे करायची शिकवेल, म्हणजे आपला पूर्ण क्लास होऊन जाईल. आता इथे परफेक्ट पाहू शकता आपण गळ्याचा आकार व्यवस्थित असा ड्रॉ करून घेतला आहे. आता हा अस्तरचा कपडा उचलून घ्यायचा आणि बरोबर याच्या 1-1 इंच होईल या हिशोबाने साईडने अशी लाईन आखून घ्यायची. बरोबर 1-1 इंच होईल असंच घ्यायचं. थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल, पण होता होईल तेवढं, कारण आता हे आपलं प्रेसमध्येच दाबलं जाणार आहे. आता हा साईडने भाग कट करून घ्यायचा. आता हा बघा साईडने भाग आपला कट झाला. आता हा गळ्याचा भाग कट करून घ्यायचा आपल्याला. आता हा आपला गळा बरोबर तयार झाला. हा बघा, आता हा जो आपला अस्तरचा पाठीमागचा भाग आहे, अगोदर आपण यावर कपडा टाकून घेऊ. यावर अस्तर ठेवून घ्यायचं बरोबर पद्धतीने आणि
हा जो चमकता भाग आहे तो खालच्या बाजूनी करायचा. आणि बरोबर असं प्रेस लावून घ्यायची. या पद्धतीने. आता या ठिकाणी बघा आपण गळा ड्रॉ करून घेतलाय. आता ज्यांना परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये टीप येत नाही किंवा ज्यांची टीप सरळ येत नाही तर त्यांनी काय करायचं, हा जो गळ्याचा आकार आहे बरोबर सेम सगळं अंतर सारखंच ठेवायचं आणि पेननी लाईन आखून घ्यायची. म्हणजे काय होईल, बरोबर एकसारखं सगळं माप, म्हणजे आतमध्ये पूर्ण जो ब्लाऊजचा भाग आहे तो एकसारखा दाबला जाईल. म्हणजे ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या फिनिशिंगच्या, जेणेकरून मग तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल. आणि ब्लाऊज पूर्ण झाल्यावर तुमच्या लक्षातच येईल ब्लाऊज बसलाय कुठल्या पद्धतीने. आणि ज्यांचा सराव आहे त्यांच्यासाठी काही गरज नाही आहे, पण ज्यांना सराव नाही आहे, तर आता एका ताईची कमेंट होती म्हणे माझी टिप सरळच येत नाही ताई, तर त्यांच्यासाठी पण हा पर्याय योग्य आहे. आता हे बघा आपण योग्य अंतर सर्व ठिकाणी व्यवस्थित असं दाबलेलं आहे, कारण गळ्याचा सेप आपलाच काही ठिकाणी कमी जास्त होतो. आता या ठिकाणी बघा आपण पूर्ण अंतर एकसारखं दाबून घेतलंय. आता अस्तरचा जो कपडा आहे तो व्यवस्थित ठेवायचा, उलटा ठेवायचा हा कपडा. आता याला पण आपण व्यवस्थित अशी प्रेस करून घेतलेली, आणि हा ब्लाऊज पीसच्या कपड्यावर हा अस्तरचा कपडा ठेवायचा. आता हा ठेवायचा कसा, बरोबर असा हाताने व्यवस्थित असं फिनिशिंग करून घ्या. आपण घाई गडबडीमध्ये ब्लाऊज शिवायला जातो आणि मग एखादंच कस्टमर आपल्याकडे ब्लाऊज देते पहिलं शिवायला, आणि आपण तेच व्यवस्थित नाही दिलं तर मग आपल्याकडे कस्टमर येत नाही. मग आपण म्हणतो आमच्याकडं म्हणजे एकच कस्टमर डबल का बरं येत नाही, तर त्याचं कारण हे. आता या ठिकाणी आपण पिन्स लावून घेतली. या ठिकाणी पण आपण पिन लावून घेऊ. ठीक आहे. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, आपण पूर्ण कपडा अगोदर बघून घेतला अस्तर, त्यावर ब्लाऊज पीसवर बसतोय का. आता हे शिवायला घ्यायचं आणि बरोबर जी आपली आपण रेष मारलेली आहे त्यावरच टीप द्यायची. काय होतं मग याने, ह्या छोट्या छोट्या टिप्सनेच ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते. तुम्हाला मी गळा दाखवते. आता या ठिकाणी बघा आपण पूर्ण गळा असं व्यवस्थित कट करून घेतलाय. आता काय करायचं, याला थोडे थोडे नॉच द्यायचे. आणि कॅनव्हास असला, आपण जो कापडी कॅनव्हास वापरतो तो जर असेल तर याला नॉच द्यायची गरज पडत नाही. आणि आता हा आपला पेपर कॅनव्हास आहे मी वापरलेला. हा वरचा भाग आहे, थोडासा ठेवून आपण थोडासा कट करून टाकू. या ठिकाणी इथपर्यंत आलं तुमच्या लक्षात.
आता ही पिन्स आपण काढून घेऊ आणि आता हा भाग आपल्याला पलटी मारायचा. तर याला तुम्ही दाब टीप देऊन घेऊ शकता अगोदर, ही खालची टीप मारायच्या अगोदर. आणि आपण याला लायक्रा पेस्टिंग वापरलेली. हा कपडा खूप पातळ होता आणि मग ते ब्लाऊज टिकत नाही, असं फसकल्यासारखं होतं ते ब्लाऊज आणि त्याचं हेवी वाटत नाही. तर लायक्रा पेस्टिंगमुळे काय होतं, ब्लाऊज खूप आणि हेवी दिसतं. तर त्यात ते कसं जोडायचं लायक्रा पेस्टिंग आणि कसं असतं ते, तर त्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर तुम्ही मागचा व्हिडिओ जाऊन पाहू शकता आपला लायक्रा पेस्टिंगचा. या पद्धतीने बघा. आता याला आपण काय करणार, आता अगोदर सेट करून घेणार आणि मग यावर टीप मारणार आपण. बरोबर हा गळा आहे आपला, बरोबर फोल्ड करून घ्यायचा आणि या पद्धतीने अगोदर आपण याला सेट करून घेऊ. प्रेसची कमाल अशी आहे, आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ब्लाऊज बसवू शकतोय. तुम्ही एक ट्राय करून बघा, तुमच्या लक्षात येईल आपण ब्लाऊज किती फिनिशिंगमध्ये बसतं म्हणून. नॉर्मली ब्लाऊज सगळे शिवतात, पण या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवून पाहिलं तर मग तुमचं ब्लाऊजची फिनिशिंग तुम्हीच पाहून मला कमेंट करून सांगा, एक ब्लाऊज या पद्धतीने शिवून. आता पूर्ण ब्लाऊज आपण प्रेस करून घेऊ. आता मी घरातच शिवते, त्यामुळे माझं काउंटर टॉप वगैरे नाही आहे. आता स्टिचिंगचा क्लास करून तुम्ही भरपूर पद्धतीने इन्कम घेऊ शकताय. तुम्ही म्हणजे क्लासेस पण घेऊ शकताय ऑफलाईन, तुम्ही ऑनलाईन पण क्लासेस घेऊ शकताय. कारण खूप मागणी, भरपूर लेडीज ज्या असतात त्यांना घराच्या बाहेर पडता येत नाही आणि मग ते ऑनलाईन क्लासेस बघतात. तर तुम्ही त्या पद्धतीने पण इन्कम घेऊ शकताय. त्यानंतर यूट्यूब चॅनल पण चालू करू शकताय स्वतःचं. आता यामध्ये आपण काय करणार आहोत, या पद्धतीने फिनिशिंग बघा तुम्ही ब्लाऊजची किती सुंदर आहे. आता या ठिकाणी आपण काय करू, एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून टाकू. या पद्धतीने आता याला आपल्याला टक्स द्यायचा. बॅकचा स्टक दुसरं काहीच मोजायचं नाही. हा शोल्डर जे असतं आपलं त्याचा बरोबर सेंटर घ्यायचा असतो आणि आपण जो गळा शिवतो त्या गळ्यापर्यंत आला पाहिजे हा टक्स, किंबहुना 4.5 इंचापर्यंत. आणि हा जो टक्स आहे हा या साईडने बसवायचा असा आणि नखाने प्रेस करून घ्यायचा. नंतर आपण ज्यावेळेस त्याला प्रेस मारू त्यावेळेस तो बसणारच आहे. आता हा पण सेंटरचा बरोबर म्हणजे शोल्डरचा सेंटर घ्यायचा. आता तुम्ही नवीन जर असाल तर या ठिकाणी मोजून घेत चला प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक गोष्टीला लाईन मारून घ्या. पेन आणि पेन्सिल जवळ घ्यायची. आपल्याला शिकायचं परफेक्ट म्हटल्यावर मग आपल्याला त्या गोष्टी सर्व परफेक्टच करणं गरजेचं असतं. या पद्धतीने बघा पाठीमागचा भाग किती सुंदर तयार झाला. आता आपण फ्रंटचा भाग तयार करून घेऊ याच पद्धतीने. हा आहे आपला फ्रंटचा भाग आणि हा पण आपला जॉईन आहे. या पद्धतीने बघा पूर्ण. आणि हा कपडा पण आपला. तर आपल्याला याला अगोदर गळ्याची पट्टी जोडायची. याला पण आपण काय करणार आहोत, कॅनव्हास लावणार आहेत. याच्या अगोदर काय करायचं, आपल्याला गळा व्यवस्थित बसेल का स्वतःच्या अंगावर मोजून बघायचं का वरती येतोय. आणि जर वरती वाटत असेल आपल्याला तर थोडंसं आपण खाली त्याला सेप देऊ शकतो. तर सेप कुठल्या पद्धतीने द्यायचा, हा जो चौकोन आहे यातच थोडासा गोल असा वाढवून घ्यायचा.
आपल्याला जर वाटत असेल तर आपण गळ्याची फिटिंग इथपर्यंत करू शकतो, म्हणजे कमी जास्त वगैरे. आणि तुम्ही जर समजा कॅनव्हास वापरला नाही तर मग तुम्ही पूर्ण ब्लाऊज शिवून झालं आपलं, हुकाई पट्टी करायची, त्यावेळेस मग हा गळा ॲडजस्ट करू शकताय. आता हा सेम आपण याच पद्धतीने ठेवू बरोबर, आणि बंद बाजूनेच घेऊ, म्हणजे काय होईल आपल्याला दोन्ही सोबतच जोडलं जाईल आपलं, म्हणजे आपला वेळ पण वाचतो याने. मग आता याला मी तुम्हाला पेनच्या साहाय्याने दाखवते. बरोबर आहे असाच गळा ड्रॉ करून घ्यायचा, आणि ही बंद बाजूच्या बाजून ठेवायची. आणि यानंतर काय करायचं, तुम्हाला जर हे परफेक्ट येत नसेल तर बरोबर आपल्याकडे स्केल असती, त्याने काय करायचं, या ठिकाणी आता हात इथं 3 रेषे मी 3 इंचावर घेतलं या ठिकाणी, म्हणजे स्केलचं 3 इंच. आता हे बरोबर पॉईंट जे आहे ते जोडून घ्यायचे. याने पण काय होतं, आपलं परफेक्ट एकदम सेट बरोबर येतो. या ठिकाणी बघा, आता आपला हा गळ्याचा आकार बरोबर कट झाला फ्रंट साईडचा. आता यावर पण आपण प्रेस मारून घेणार. आपल्याला असं वाटतं का म्हणजे प्रेस वगैरे मारत बसायची आणि मग ब्लाऊज शिवायचं, त्याने काय होईल आपल्याला वेळ लागेल ब्लाऊज शिवायला. पण वेळ लागेल पण ब्लाऊजची फिनिशिंग पण तशीच येईल ना मग आपल्या. आता ज्याला येत नाही परफेक्ट, म्हणजे आता मी टिप कशी मारायची तुम्हाला सांगितलेलं आहे, सरळ ज्यांची रेष येत नाही त्यांच्यासाठी. कारण गळ्याच्या तिथं सेप थोडा इकडं तिकडे गेला तर मग त्या ठिकाणी आपलं ब्लाऊज छान वाटत नाही. तर आता हा फ्रंटचा भाग घेऊ आपण. आता आपला हा पण थोडा कपडा एक्स्ट्रा होता, बसत नव्हता आपलं या ठिकाणी. आता या ठिकाणी आपण काय करू, असा ठेवून घेऊ एकदा, म्हणजे हा पार्ट आपला एक्स्ट्रा झालेला आहे. तर हा कसा ॲडजस्ट करायचा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते. आपण या ठिकाणी हा जो आपला गळ्याचा आकार आहे तो या पद्धतीने ठेवून घेऊ, इकडच्या बाजूने सॉरी, इकडच्या बाजूने येतो आपला आकार गळ्याचा. आणि हा एक्स्ट्रा हा बंद बाजू आपली दुसऱ्या बाजूला आलेली, कारण आपला तेवढा कपडा शिल्लक नव्हता या ठिकाणी. आलं लक्षात तुमच्या. आता आपण हे कट करून घेऊ. आता हे दोन्ही पार्ट आपले सेपरेट सेपरेट तयार होतील. कसे होतील तुम्हाला दाखवते. आपण प्रेसला कपडा घेऊ. या ठिकाणी हा होईल. बरोबर हा सोयीचा ठेवायचा ब्लाऊज पीसचा कपडा. आता यामध्ये कॅनव्हास खालून जात आहे तर आपल्याला वरतून आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला टिप मारायला व्यवस्थित दिसेल. तर या पद्धतीने बघा, हा कॅनव्हासचा आकार या पद्धतीने ठेवून घ्यायचा.
आणि बरोबर हा आता टीप मारायला घेऊ आपण आणि टीप व्यवस्थितच घ्यायची एकदम. आता या ठिकाणी आपण कट देऊन घेऊ अगोदर, म्हणजे थोडासा कपडा राहिला तर मग आपल्याला व्यवस्थित कट देता येत नाही आणि मग जो एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून टाकायचा. हा जर कपडा आपण थोडासा एक्स्ट्रा जरी ठेवला तर काय होतं, आपण ज्यावेळेस पलटी मारू त्या ठिकाणी जाड शिलाई येते. आता हा पार्ट आपण बाजूला ठेवू आणि दुसरा पार्ट एकदा तयार करून घेऊ. या ठिकाणी बघा आता हा गळ्याचा पार्ट. ज्या ठिकाणी राऊंड शेप येतो त्या ठिकाणी मशीन फास्ट नाही घ्यायची, म्हणजे कसं होतं मग आपण फास्टमध्ये टीप थोडीशी चुकते. मला थोडा जास्त असेल आपण एकदा कट करून घेऊ. आता या ठिकाणी हा कपडा कट करून घ्यायचा. आता खाली जे आपल्याला एक्स्ट्रा वाटतंय ते थोडंसं आपण असं कट करून टाकू, म्हणजे आपल्याला शिवताना अडचण येणार नाही. आता याला आपण प्रेस देऊन घेणार. प्रत्येक ठिकाणी आपण प्रेस मारलेली आहे आणि कशी मारलेली आहे ते पण तुम्ही पहा. आता हा बरोबर कपडा असा सेट करून घ्यायचा. आता या ठिकाणी आपण दापटीत पण देऊ शकतोय आणि आपल्याला एखादी लेस वगैरे अटॅच करायची असेल तर ती पण करू शकतोय. हा बघा किती व्यवस्थित सेट झाला. हा फ्रंटचा भाग बघू शकता तुम्ही. आता दुसरा भाग आपण सेट करून घेऊ. आता आपण या सगळ्या ठिकाणी कट दिलेले आहेत, त्यामुळे काय होतं मग आपण ज्यावेळेस पलटी मारू त्यावेळेस आपला आकार तरी पण छानच बसतो. तुम्ही स्टिचिंग शिकून घ्या आणि आपली स्वतःची कमाई सुरू करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर यूट्यूब शिकायचं असेल तर ते पण मी इतक्याच परफेक्ट पद्धतीने तुम्हाला शिकवेल. जर कोणाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, कधी कधी कसं होतं आपलं काही स्वप्न आपले अपुरे राहतात. आपलं करायचं असतं, लग्न होतं, मुलं होतात आणि मग आपलं स्वतःचं करायचं राहून जातं. तुम्हाला जर असं करायचं असलं यूट्यूबमध्ये करिअर तर मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. तर या ठिकाणी बघा हा कपडाच व्यवस्थित सेट झाला पाहिजे म्हणून मी प्रेसचा वापर सांगते. आता हे आपल्याला फोल्ड करता करता आता या ठिकाणी बघा आपण गळा सेट केला आहे आणि बॅक साईडचं फिटिंग केली, तर फिनिशिंग किती सुंदर आली ब्लाऊजची तुम्ही बघू शकता. आता याला आपल्याला टक्स वगैरे मारायचे. आता अगोदर आपण ही साईडची पूर्ण फिटिंग करून घेऊ. या पद्धतीने पूर्ण टिपा वगैरे मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे धागे जे येत असतील हे अगोदर कट करून घ्यायचं ना. ते काय होतं मग आपण ज्यावेळेस शिवायला घेतो त्यावेळेस एखादा धागामध्ये गुंततो त्याच्यात आणि मग खेचल्यासारखं होतं आपलं ब्लाऊज पूर्ण.
आता या ठिकाणी बघा आपले फ्रंटचे दोन्ही पण भाग तयार झालेत, या पद्धतीने दिसत आहेत ते. आणि आता आपण याचे जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून टाकू. या पद्धतीने बघा हा फ्रंटचा एक भाग तयार झाला. तसंच मी दुसरा सेम कट करून घेते. तर या पद्धतीने बघा आपला हा पाठीचा भाग आणि हे फ्रंटचे दोन्ही भाग तयार झाले. आणि राहिलेला पार्ट आपण बनवूया. तर या पद्धतीने फिनिशिंग पाहू शकता तुम्ही याची. इथपर्यंतच बघा ब्लाऊजची फिनिशिंग किती सुंदर येते. तर या पद्धतीने बघा आता आपला हा फ्रंटचा भाग आहे. तर याची फिनिशिंग बघू शकता तुम्ही. आणखी पूर्ण आपल्याला टक्स द्यायचा आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला पूर्ण शिलाई पण द्यायची. तर 1 टक्सचा हा भाग आहे बघा फ्रंट साईडचा. तर फिनिशिंग त्याची तुम्ही इथेच पाहू शकताय किती सुंदर आली. गळ्याची फिनिशिंग पण पाहू शकता तुम्ही. आपण प्रेस केल्यामुळे किती सुंदर आली. आणि आतल्या बाजूने पण तसंच हे दोन्ही पार्ट झाले आपले. आता ही झाली आपली बॅक साईडची. तर बॅक साईडची फिनिशिंग अजून याला साईडने टिप मारायची. तर फिनिशिंग पाहू शकता तुम्ही किती सुंदर आली ब्लाऊजची. तर या पद्धतीने जर तुम्ही तर बघा मी आत्ताच तुम्हाला हे बघा ब्लाऊजची फिनिशिंग आपल्या. तर हा बॅक साईडचा पार्ट आहे. पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. तर हा बॅक साईडचा पार्ट आहे. याची फिनिशिंग बघू शकताय तुम्ही पूर्णपणे. आणि हा आतल्या बाजूने. तर इथपर्यंत फिनिशिंग पाहिली की तुमच्या सर्व लक्षात येईल ब्लाऊजची आपली फिनिशिंग आणि फिटिंग कशी येईल यावरून एक तुम्ही अंदाज घेऊ शकता. हा फ्रंटचा भाग आहे. 1 टक्सचा ब्लाऊज आहे. याला टक्स मारायचे आहेत आपल्याला. पण तुम्ही फक्त फिनिशिंग पहा ब्लाऊजची किती सुंदर आली. आणि स्टेप बाय स्टेप जर तुम्ही माझ्याप्रमाणे ब्लाऊज शिवलं तर तुमचं ब्लाऊज खूप छान येईल. आणि मग तुमच्याकडे पण कस्टमरची लाईन लागल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी बघा आता हा आपला पाठीचा भाग तयार झाला. हे पूर्ण भाग तयार झालेले आहे. आता त्याचबरोबर मी बाही तयार करून घेतली. आतल्या बाजूने याला बरोबर फोल्ड करून घेतला आणि प्रेसच्या साहाय्याने, मी काय टिप मारलेली नाही आहे, प्रेसच्या साहाय्याने फक्त बसवून घेतलेलं आहे. आता आपण हे जोडून घेऊ. आता आपल्याला फिनिशिंगमध्ये जोडायचं कसं शोल्डर. तर एक्स्ट्रा जो पार्ट असेल तो कट करून टाकायचा एकदा. आता तुम्ही व्हिडिओ बारीक सारीक गोष्टी पूर्ण डिटेल्समध्ये पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कमेंट करून मग प्रश्न येणार नाही तुम्हाला. म्हणजे आता जे माझ्यापेक्षा वेगळे शिवणारे आहेत ते वेगळे शिवतात आणि मी वेगळं शिवते. तर मग त्यामुळे तुमच्या लक्षात येईल का माझं काय चुकतंय काय. आता आपण इथं या ठिकाणी अगोदर हे सुईच्या बाजूने जोडून घेऊ. आणि एकदम कडीला टिप मारायची. आता मी भरपूर लेडीजचा प्रश्न येतो का आपण शोल्डरच्या बाजूने डाऊन करतो ते चुकीचं आहे. पण मी तुम्हाला सांगते शोल्डर जोडायची कशी आणि मग ते परफेक्ट तुम्हाला योग्य कसं वाटेल. शोल्डर का डाऊन करायची त्याच्यावर पण मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो आपला 1-2 व्हिडिओ अगोदरच असेल. तुम्हाला काही जास्त स्क्रोल करायची गरज नाही पडणार. तर तो तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी बघा आपण असं जोडून घेतलं. आता ही पलटी मारून घ्यायचं. आणि या ठिकाणी आता आपण शोल्डर पुन्हा टिप मारून घेणार. आता ही सोयीच्या उलट्या बाजूने. आता या ठिकाणी शोल्डर आपल्याला जोडायची कशी तर मी तुम्हाला दाखवते. शोल्डर कुठे जोडायची. या बाजूने अर्धा इंच खाली उतरायचं. 1 मिनिट. आपला हा जो भाग आहे गळ्याच्या बाजूचा या ठिकाणी अर्धा इंच खाली उतरायचं या ठिकाणी. आणि आपला हा शोल्डरचा भाग आहे का मधला सेंटर त्या ठिकाणी थोडंसं वरती घ्यायचं. आणि ज्या ठिकाणी आपण शोल्डर आपली बाही बसवणार त्या ठिकाणी परत अर्धा इंच खाली उतरायचं. म्हणजे हे बसणार कसं आपलं या पद्धतीने आपली अशी टिप येणार राऊंड शेपमध्ये. दिसते तुम्हाला ही टिप आपली अशी राऊंड शेपमध्ये येणार. त्यामुळे काय होतं आपला हा भाग उंच असतो आपला मधला. हा भाग खालच्या बाजूने असतो आणि हा भाग पण असतो म्हणजे गळ्याच्या बाजूने असतो. हा पण दाबून बसला पाहिजे. तर या ठिकाणी मग ही अशी टिप मारून घ्यायची.
या पद्धतीने टिक मारल्यावर काय होतं, आपलं शोल्डर आपलं खूप छान बसतं. आता हे ब्लाऊज मी तुम्हाला आत्ता दाखवते आणि नंतर तुम्हाला घालून पण दाखवते. तुमच्यासमोरच कट केलं आणि तुमच्यासमोरच ते घालून पण दाखवते. मग तुमच्या लक्षात येईल की मी जे सांगते ते माप परफेक्ट आहे तुम्हाला. या ठिकाणी आपण डबल सिलाई मारून घेऊ. या बाजूने कसं माप टाकलं तुमच्या लक्षात आलंच असेल. या पद्धतीने बघा, या ठिकाणी उठावतो मधल्या बाजूने, या बाजूने खाली जातं आणि या बाजूने खाली जातं. त्यामुळे काय होतं, शोल्डर आपलं फिट एकदम दाबून बसतं. आता या ठिकाणी पण आपण स्टिच करून घेऊ. आता या बाजूने पण आपण सेम तसंच मार्किंग करणार आहोत, म्हणजे स्टिचिंग करणार आहोत. तुम्ही नवीन असाल तर मोजून घेत चला. आणि आता या ठिकाणी आपल्याला शोल्डर प्रेसच्या साहाय्याने एकदा बसून घ्यायचं. म्हणजे नुसतं आपण स्टिच केलंय तर ते बसणार नाही एकदम व्यवस्थित. आपल्याला या ठिकाणी जो आपला प्रेसचं हे आहे, उशी आहे, त्यावर बरोबर असं ठेवायचं या पद्धतीने आणि प्रेसच्या साहाय्याने हे बसून घ्यायचं. मग काय होतं, बरोबर आपली शोल्डर त्या पद्धतीने आहे तशी सेट होऊन जाते. आता या बाजूची आपली शोल्डर आपण सेट केली. आता या बाजूची पण सेट करून घेऊ. पूर्ण बारकाईने पहा, पूर्ण डिटेल व्हिडिओ, म्हणजे तेव्हा तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी बघा, आता आपली ही थोडीशी आपली टीप बाहेर आली तर ती आपण बरोबर त्यामध्ये ॲडजस्ट करून घेऊ एकदा. यामुळे काय होतं, आपले छोटे छोटे जे चुका होतात ते आपल्याबरोबर लक्षात येतात. आणि हे आपण असं आत अंडरग्राऊंड केल्यामुळे काय होतं, ब्लाऊजची फिनिशिंग छान येते. तर मी पूर्ण ब्लाऊज तुम्हाला स्टिचिंग करून बारीक सारीक गोष्टी पूर्ण दाखवलेल्या आहे. कशासाठी, की तुमची फिनिशिंग पण छान आली पाहिजे. या पद्धतीने बघा, आता आपली शोल्डरची पण फिनिशिंग छान आली. आता आपण काय करू, याचे टक्स देऊन घेऊ. बरोबर टक्सवर टक्स ठेवून घ्यायचा आणि हा या ठिकाणी बघायचा आपला बरोबर अटॅच होतो का, बरोबर होतो आपला. आणि यावर बरोबर शिलाई करून घ्यायची. अंतर कमी जास्त पाहून घ्यायचं आणि त्यानंतर हा पॉप पाहून घ्यायचा आपला कसा आला. आता यानुसार आपला हा पण टक्स देऊन घेऊ आपण. जो आपला आर्मोलच्या साईडचा टक्स आहे तो पण देऊन घेऊ. आणि हे आपण पाठीमागचा आणि पुढचा भाग जोडायच्या अगोदर पण टक्स वगैरे मारून घेऊ शकतोय. आता हे आपलं वन टक्सचाच ब्लाऊज आहे, पण हे म्हणजे हा पण एक टक्स दिला आपण इकडच्या बाजूचा, जेणेकरून का आपला हा पफ छान बसेल. आता अगोदर मी इकडच्या बाजूने पण टिक मारून घेते आणि मग तुम्हाला तो भाग सेट करून दाखवते. अशा बारीक सारीक गोष्टीला वेळ लागतो, पण मग परफेक्शन यालाच म्हणतात. आणि डायरेक्ट याच्या बाजूने कडेने शिलाई घ्यायची नाही, कारण त्यामध्ये अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं. मग त्यामुळे काय होतं, आपलं ब्लाऊज फसकत नाही मराठी भाषेमध्ये. आता तुम्ही दुसऱ्या लँग्वेजमध्ये असाल तर तुम्ही काय म्हणता मला नाही सांगता येणार, पण ताणलं की ब्लाऊज त्या ठिकाणी फाटतो. आणि मग आपण महाग शिलाई देऊन घेतात ब्लाऊज शिवून. तुम्ही असो, मी असो, किंवा कुणी पण असो. आता याचा पण पप पाहू शकता तुम्ही. आता हा आपल्याला पप सेट करून घ्यायचा. या ठिकाणी आपण ती उशी ठेवणार. उशीच्या खाली या पद्धतीने उशी बनवायची कशी, तर आपले 2 कप असतात आपले, ते कप बरोबर 2 कपच्या मध्ये कापड हे करायचं, बसवायचं. आणि मी त्याला नुसतं काय केलेलं आहे, कापड आतमध्ये घालून त्याला रबर लावलेलं आहे. म्हणजे मला जर बाय चान्स एखाद्या वेळेस पॅड मिळाले नाही तर आपण ते वापरू शकतोय. आता या बाजूचा आपला हा भाग सेट झाला, बघू शकता तुम्ही फिनिशिंग किती सुंदर वाटते. आता आपण
असं दुसऱ्या बाजूचं सेट करून घेऊ. या पद्धतीने ताणून धरायचं, म्हणजे आपण ज्या वेळेस आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस ते या पद्धतीने बसतं ना, मग ते सेट पण त्याच पद्धतीने झालं पाहिजे. या पद्धतीने बघा. आता याचा पण पफ किती सुंदर आलाय, बिना पफचं. तुम्ही याला पॅड पण वापरू शकताय. आता याला आपण काजी बटन पट्टी बसवणार, तर तुम्हाला येत असेल तर ठीक आहे, पण आता आपण स्टिचिंगचा कोर्स दाखवतोय त्यामुळे आपण पूर्ण डिटेलमध्ये याला दाखवणार. तर मी ही एक ब्लाऊज पीसमधलीच स्ट्रीप घेतली आहे. आता खालच्या बाजूने आपल्याला आणखी जोडपट्टी द्यायची, त्यामुळे मी डायरेक्ट लावणार आहे. जर जोडपट्टी नसेल द्यायची तर खालच्या बाजूने आपल्याला कपडा फोल्ड करावा लागतो. आता या ठिकाणी तुम्ही नाखाने प्रेस करून घेऊ शकता किंवा दापटीप पण देऊन घेऊ शकता, तुमची इच्छा असेल. आता असं ठेवून बघायचं एकदा परफेक्ट बसतंय का. नाही बसलं तर या ठिकाणी मग दापटीप देऊन घ्यायची. आता मी पूर्ण पार्ट प्रेस करून घेतलेले आहे, त्यामुळे माझं छान बसतं. आता बघा आपला एक पार्ट तयार झाला. आता दुसरा पार्ट बनवून घेऊ आपण. आता हा या बाजूने आता आपल्याला हुक पट्टी बसवायची. एकदा हा पार्ट ठेवून घ्यायचा. एक्स्ट्रा जो कपडा असेल अस्तरच्या समोर आलेला तो कट करून टाकायचा या पद्धतीने. आता हा मी कपडा घेतलाय, म्हणजे वरती अस्तर आहे, खाली ब्लाऊज पीसचा कपडा आहे. एक्स्ट्रा भाग असा थोडासा कट करून टाकायचा. याला पण खालून आपल्याला दोन पट्टी लावायची आहे, त्यामुळे मी काय फोल्ड करत नाही. थोडंसं आपण एक्स्ट्रा ठेवू. गळ्या आपल्याला गळ्याची आपण कॅनव्हासने फिनिशिंग केलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पट्टी मुडपावी लागेल. अशी पट्टी फोल्ड करून घ्यायची. या पद्धतीने. आता याला आपण दापटीप देऊन देऊ, कारण हा पार्ट समोरून येणार आहे. आता हा एक्स्ट्रा जो पार्ट असेल तो आपण कट करून टाकू आणि याला आता या पद्धतीने आपण दापटीप देऊन घेऊ एकदा, आणि त्यानंतर याला हुक आई पट्टी करून घेऊ. कारण कसं खाली आपला किती कपडा जातोय, शेवटचं हुक कसं बसवायचं, त्यामुळे आपण याला फक्त दापटीप देऊ. आता खालच्या बाजूने याला दुमडपट्टी लावायची. तर ह्या दुमडपट्टी दोन पहा मी तयार करून घेतल्यात, म्हणजे प्रेसच्या साहाय्याने. आता ही डबल फोल्ड आहे, या पद्धतीने पाहू शकता तुम्ही, डबल फोल्ड आहे. तर मी प्रेसच्या साहाय्याने प्रेस करून घेतली. आता ही समोरून फोल्ड करायची किंवा मग आतल्या बाजूने मुडपून घ्यायची. आता आपण टक्स जवळ आलो की टक्स पूर्ण दोन्ही बाजूने एकसारखा करून घ्यायचा. हा आतल्या बाजूने, म्हणजे एकाच बाजूने टक्स करायचा नाही, कारण तो फ्रंटचा टक्स आहे. एक्स्ट्राचा भाग कट करून टाकायचा आणि आता याला आपण दापटीप घेऊन, दापटीपने मी अस्तरवर घ्यायची. आता याला आपण खालच्या बाजूने एक दापटीप देऊन घेऊ आणि याला आपण हात सिलाई करणार आहोत. तसं पाहिजे गेलं तर आपण त्याला हे पण करू शकतोय, म्हणजे टिप पण मारू शकतोय. या पद्धतीने बघा आता आपला एक बाजूचा पार्ट तयार झाला. आता सेम मी असं दुसऱ्या बाजूने दापटीप देऊन घेते.
या ठिकाणी बघा आता इथपर्यंत आपलं ब्लाऊज पूर्णपणे फिनिशिंगमध्ये तयार झालं आहे. आता फक्त याला स्लीव्ज अटॅच करायचे राहिले आणि फिटिंग करायची राहिली. तर तुम्हाला जर स्लीव्ज अटॅच करता येत नसेल तर तो पार्ट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. तर या पद्धतीने बघा आपलं ब्लाऊज पूर्णपणे तयार झालं आहे आणि याची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता एकदम. तर बाही पण किती सुंदर बसली आहे आणि पुढच्या बाजूचा कप बघा 1 टक्सचं ब्लाऊज आहे, पण वाटतंय का ते 1 टक्सचं आहे. आणि आतमधून पण फिनिशिंग या पद्धतीने आलेली पूर्ण. या पद्धतीने बघा तुम्ही पूर्ण फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आहे आणि फ्रंटला दिसतंय तो आपल्याला ते पाहिल्याबरोबर किती सुंदर फिनिशिंग आली गळा वगैरे. आणि या पद्धतीने बॅक साईड पण बघू शकता तुम्ही. एकदम सुंदर असं परफेक्ट असं ब्लाऊज तयार झालं आहे. आणि गळ्याला बघू शकता आपण दाबटीप वगैरे काहीच नाही दिलेलं, तरी पण सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आता बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला कोणता शिकवायचा तर तो बघते मी तुम्हाला, आणि तुम्हाला आणखी काय शिकायचं आहे ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.